Hello friends, today we start our new topic which is the extreme value of displacement, velocity and acceleration. तर त्यामध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल बघणार आहोत डिस्कस द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिस्टीम. काय बघणार आहोत आपण? डिस्कस द मॅक्झिमम ऑर मिनिमम व्हॅल्यूज कशाच्या डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशनसाठी. तर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघू आपण. द जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट दॅट इज द एक्स इन एस एच एम इज गिव्हन ॲज काय आहे ते स्मॉल एक्स इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय, जे की जनरल एक्सप्रेशन आहे कशासाठी डिस्प्लेसमेंटसाठी. त्यामध्ये सब पॉईंट आहे स्मॉल ए. ॲट मेन पोझिशनला काय आहे ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू 0 ऑर पाय अँड देअर फोर एक्स मिनिमम इज इक्वल टू 0. आणि त्यामुळे आपल्याला एक्स मिनिमम काय भेटणार आहे जे की मिनिमम म्हणजे मिनिमम डिस्प्लेसमेंट काय भेटणार आहे आपल्याला 0 भेटणार आहे. Thus, at mean position, the displacement of particle performing in SHM is minimum and that is the 0. त्यामध्ये सफिक्सला बी पॉईंट आता. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, आता एक्स्ट्रीम पोझिशनसाठी बघू आपण ओमेगा टी प्लस फाय. आता वरती आपण ओमेगा टी प्लस फाय काय घेतला होता 0 और पाय टाकला होता. तर इथे काय टाकू आपण ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू पाय बाय टू और 3 पाय बाय टू. तर काय चेंजेस होणार आहे यामध्ये तर बघा देअर फोर वी गेट स्मॉल एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए साइन ऑफ पाय बाय टू. बट साइन पाय बाय टू काय आहे साइन 90 काय आहे आपल्याला माहिती आहे साइन 90 इज इक्वल टू 1. मग आपल्याला एक्स मॅक्झिमम काय भेटणार आहे जे की मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे ते काय भेटणार आहे आपल्याला एक्स मॅक्स इज इक्वल टू प्लस और मायनस capital A. And thus at the extreme position the displacement of particle performing SHM is maximum. आणि त्यामुळे काय म्हणू शकतो आपण जे की डिस्प्लेसमेंट भेटणार आहे एक्स्ट्रीम पोझिशनला ते कसं असणार आहे मॅक्झिमम असणार आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट द मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इन गिव्हन बाय. आता कशासाठी फाइंड आउट करणार आहोत आपण व्हेलॉसिटीसाठी. मग काय माहिती आहे आपल्याला व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता त्यासाठी मेन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन. फर्स्ट ऑफ ऑल फॉर मेन पोझिशन एक्स इज इक्वल टू 0 जो की डिस्प्लेसमेंट आहे तो 0 पुटअप करू तर काय भेटेल आपल्याला व्ही मॅक्स इज इक्वल टू अँड देअर फोर व्ही मॅक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए ओमेगा जो की ए आहे कॅपिटल ए तो अंडर रूटमध्ये आहे. पण अंडर रूटमध्ये असताना त्याचं काय घेतलं आहे आपण स्क्वेअर घेतलेला आहे. मग स्क्वेअर जर का त्याला स्क्वेअर रूटमधने आपण बाहेर काढला तर काय भेटेल आपल्याला फक्त तो कॅपिटल ए भेटेल. अँड हेन्स द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इन SHM इज मॅक्झिमम ॲट द मेन पोझिशन. म्हणजेच मेन पोझिशनला जी की व्हेलॉसिटी आहे ती कशी असणार आहे मॅक्झिमम असणार आहे. सिमिलरली फॉर एक्स्ट्रीम पोझिशन दॅट इज द एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस कॅपिटल ए जो की डिस्प्लेसमेंट आहे तो काय करणार आहोत आपण कॅपिटल एने इंडिकेट करणार आहोत. तर व्ही मिनिमम काय भेटेल आपल्याला 0 भेटेल. तर द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इन SHM इज मिनिमम ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. जसं की आपण डिस्प्लेसमेंटसाठी बघितलं एक्झॅक्टली दोघं कसे आहे एकमेकाच्या ऑपोजिटली आहे. त्यानंतरून फॉर ॲक्सेलरेशन द मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल इन SHM इज गिव्हन बाय ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स. त्यामध्ये मेन पोझिशनसाठी ॲट मेन पोझिशन एक्स इज इक्वल टू 0 अँड देअर फॉर ए मिनिमम इज इक्वल टू 0. जर डिस्प्लेसमेंट 0 टाकला तर काय भेटेल आपल्याला ॲक्सेलरेशन फॉर मिनिमम ॲक्सेलरेशन किती भेटणार आहे 0 भेटणार आहे. दस द ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल इन SHM इज मिनिमम ॲट मेन पोझिशन. बरोबर म्हणजेच मेन पोझिशनला जे काही ॲक्सेलरेशन आहे ते काय आहे मिनिमम आहे. आणि आता एक्स्ट्रीम पोझिशनला काय असणार आहे एक्झॅक्टली मॅक्झिमम असणार आहे. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए अँड देन वी गेट ए मॅक्स इज इक्वल टू अँड मॅक्झिमम ॲक्सेलरेशन इज इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू capital A. And thus the acceleration of particle in SHM is maximum at the extreme position. आणि जे की एक्स्ट्रीम पोझिशनला आहे ॲक्सेलरेशन कसं असणार आहे मॅक्झिमम असणार आहे. आता त्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक आहे जो की ॲम्प्लिट्यूड ज्याची कॅपिटल एने इंडिकेट करतो. जो की पिरियड आहे कशाने इंडिकेट करतो आपण कॅपिटल टीने इंडिकेट करतो. आणि जे की फ्रिक्वेन्सी आहे जी की स्मॉल एनने इंडिकेट करतो. या तिघांबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. जे की फर्स्ट बघू आपण ॲम्प्लिट्यूड. Amplitude of SHM. SHM means simple harmonic motion. त्याचे डेफिनेशन बघू आपण. The maximum displacement of particle performing SHM from its mean position is called as amplitude of SHM. mean position पासून जे की डिस्टन्स ट्रॅव्हल केलेले असेल पार्टिकलनी
त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट म्हणतो और ॲम्प्लिट्यूड म्हणू शकतो त्याला. म्हणजेच कसं बघा इथं एक्सप्लेनेशनमध्ये कसं म्हणू शकतो आपण, कन्सिडर अ पार्टिकल कॅपिटल पी. काय केलंय आपण, कॅपिटल पी एक पार्टिकल कन्सिडर केलाय. काय करतोय तो, परफॉर्मिंग एसएचएम सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय अलॉंग अ स्ट्रेट लाईन एम एन. जी की लाईन आहे आपली एम एन त्यावरती तो सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय. द सेंटर ओ ऑफ एम एन इज द मेन पोझिशन ऑफ पार्टिकल. जो की ओ आहे तो काय आहे, मेन पोझिशनला आहे. मग जर पार्टिकल ओ पासून पी पर्यंत गेला तर एवढं त्याने डिस्प्लेसमेंट केलं, म्हणजे त्याचं काय झालं, ते ॲम्प्लिट्यूड झालं. म्हणजे एस एच एम डायग्राम नाव काय दिलंय आपण, एस एच एम ऑफ पार्टिकल. म्हणजे पार्टिकलमध्ये जी की सिंपल हार्मोनिक मोशन होणार आहे ते आपण या फिगरमधनं दाखवू राहिलो. त्यानंतर बी पॉईंटमध्ये डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज गिव्हन ॲज, जी की डिस्प्लेसमेंट आहे ते आपल्याला माहिती आहे, एक्स इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. The particle will have its maximum displacement when sine of omega t plus phi is equal to plus or minus 1. पण केव्हा, when x is equal to plus or minus a, and this distance a is called amplitude of SHM. म्हणजे जो की x आहे o आणि p यांचं जे काही डिस्टन्स आहे ते किती घेतलंय आपण, कॅपिटल ए ने इंडिकेट केलंय. म्हणजेच ते काय आहे, आपलं डिस्प्लेसमेंट आहे. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, ॲम्प्लिट्यूड म्हणू शकतो. अँड thus द डिस्टन्स ए इज कॉल्ड एज ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM. त्यानंतर पिरियडची डेफिनेशन. द टाइम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग SHM टू कम्प्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड एज पिरियड ऑफ SHM. वन ऑसिलेशन कंप्लीट करण्याकरता जेवढा टाइम पिरियड लागतो त्याला आपण म्हणतो, जेवढा टाइम लागतो त्याला आपण पिरियड ऑफ SHM म्हणतो. आता याचं एक्सप्लेनेशन बघू आपण. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ॲट टाइम टी इज गिव्हन बाय एक्स इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. आफ्टर अ टाइम टी इज इक्वल टू टी प्लस 2 पाय बाय ओमेगा द डिस्प्लेसमेंट विल बी. मग काय चेंज होणार आहे डिस्प्लेसमेंटमध्ये, फक्त काय करणार आहोत आपण, टाइम टी नंतरून यामध्ये आपण स्मॉल टीची व्हॅल्यू काय पुटअप करणार आहोत, टी इज इक्वल टू टी इंटू टी प्लस 2 पाय डिवाइड बाय ओमेगा. ही व्हॅल्यू आपण जे की इक्वेशन घेतलं आहे ए पॉईंटमध्ये त्यामध्ये पुटअप करणार आहोत. तर काय भेटेल आपल्याला, एक्स इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा इंटू ब्रॅकेट टी प्लस 2 पाय डिवाइड बाय ओमेगा प्लस फाय. बरोबर. आता जो की ओमेगा आहे त्याने आपण मध्ये मल्टिप्लाय करू. बरोबर. म्हणजे ओमेगाने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल, ओमेगा टी होईल प्लस ओमेगा इंटू 2 पाय डिवाइड बाय ओमेगा होईल. मग 2 पाय डिवाइड बाय ओमेगा इंटू ओमेगा, जो की न्यूमरेटरचा ओमेगा आणि डिनोमिनेटरचा ओमेगा काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. मग काय भेटेल आपल्याला रिक्वायर्ड एक्सप्रेशन. अँड देअरफॉर एक्स इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस 2 पाय प्लस फाय अँड देन x is equal to a sin of omega t plus phi. हे आपल्याला लास्टली रिक्वायर्ड एक्सप्रेशन भेटेल. and this result shows that the particle is at same position after a time t pi divided by omega. That means the particle completes one oscillation in time. किती टाइम मध्ये, 2 pi divided by omega एवढ्या टाइम मध्ये particle one oscillations complete करेल. पॉइंट डी मध्ये, इट कॅन बी शोन दॅट टी स्मॉल टी इज इक्वल टू कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय ओमेगा. हा की आपण टाइम पिरियडसाठी फॉर्म्युला लिहू शकतो. म्हणजे टाइम किती टाइम लागेल की वन ऑसिलेशन कंप्लीट होईल, 2 पाय डिवाइड बाय ओमेगा. म्हणून टी इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय ओमेगा हे लिहू शकतो आपण. इज द मिनिमम टाइम आफ्टर विच इट्स रिपीट अँड हेन्स द टाइम पिरियड टी इज गिव्हन बाय कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय ओमेगा. बट ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम. पण ओमेगा स्क्वेअर काय आहे, के बाय एम आहे. मग काय करू आपण, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट पर युनिट मास अँड देन वी गेट ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट, जे की फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय मास. यावरनं काय लिहू शकतो आपण, ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट लिहू शकतो. मग देअरफॉर कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय अंडर रूट ऑफ ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. जो की ओमेगा आहे त्याची व्हॅल्यू काय टाकली आपण, ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट, जो की अंडर रूट मध्ये येऊ कारण की ओमेगाचा स्क्वेअर आहे त्यामुळे ते स्क्वेअर रूट घेऊ आपण. देन रिक्वायर्ड टाइम पिरियड कॅपिटल टी काय भेटेल आपल्याला, कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ यम डिवाइड बाय के. हे भेटलं आपल्याला टाइम पिरियडसाठी. आता त्यानंतर आपण फ्रिक्वेन्सीसाठी बघू. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय,
यासाठी जो की टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे, जे की एक्सप्रेशन आहे तुम्हाला विचारत नसतात. फक्त तुम्हाला जो की फॉर्म्युला आहे कॅपिटल T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एम डिवाइड बाय के, हा जो की फॉर्म्युला आहे हा पेपरसाठी व एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. टाइम पिरियड फाइंड आउट करायला जेव्हा विचारलं जातं तेव्हा तो फॉर्म्युला तुम्हाला कामी येतो. त्यानंतरून फ्रिक्वेन्सी, द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड बाय पार्टिकल परफॉर्मिंग SHM पर युनिट टाइम इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. द नंबर ऑफ ऑसिलेशन्स म्हणजे जे की ऑसिलेशन्स होणार आहे केव्हा, परफॉर्म्ड बाय पार्टिकल परफॉर्मिंग SHM, जेव्हा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणार आहेत तेव्हा जेवढे ऑसिलेशन्स परफॉर्म करणार आहेत पर युनिट टाइम त्याला काय म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. आता याचं एक्सप्लेनेशन बघू आपण. In time t, the particle perform one oscillations. Hence, in unit time, it performs 1 divided by t oscillations. Unit time मध्ये किती होईल ते 1 divided by t, म्हणजेच per unit time म्हणतोय आपण, म्हणजे 1 divided by t घेऊ शकतो आपण. And hence the frequency n of SHM is given by, जे की फ्रिक्वेन्सी आहे कशाने इंडिकेट करतो आपण, n ने इंडिकेट करतो. फॉर युनिट टाइम साठी किती आली आपली 1 divided by t. मग n इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण 1 divided by t, बट t इज इक्वल टू काय आहे 2 पाय डिवाइड बाय ओमेगा. ती व्हॅल्यू पुटअप करून देऊ, काय भेटेल आपल्याला ओमेगा डिवाइड बाय 2 पाय, कारण की जो की ओमेगा आहे टी ची व्हॅल्यू जर 2 पाय डिवाइड बाय ओमेगा टाकली डिनोमिनेटरचा ओमेगा न्यूमरेटरला निघून जाईल, मग काय भेटेल ओमेगा डिवाइड बाय 2 पाय भेटेल. त्यानंतरून 1 डिवाइड बाय 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ के बाय एम, फक्त काय केलं आहे आपण इथे ओमेगाची व्हॅल्यू के बाय एम पुटअप केलेली आहे. बरोबर, अशा प्रकारे आपण जे की ॲम्प्लिट्यूड फ्रिक्वेन्सी आणि डिस्प्लेसमेंट याबद्दल, ॲम्प्लिट्यूड फ्रिक्वेन्सी आणि पिरियड याबद्दल आपण डिस्कस केला. आणि जे की एक्सप्रेशन होतं, कशाचं एक्सप्रेशन बघितलं आपण, एक्स्ट्रीम व्हॅल्यू फॉर डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी अँड एक्सेलरेशन. बरोबर, जो की नेक्स्ट टॉपिक आहे आपला कोणता, फेज इन SHM, हा आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. ओके, थँक्यू.